एबीपी माझा, मुंबई। तर महायुतीमध्ये वाद होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना मंत्र्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षांतरावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। रवींद्र चव्हाणांशी बोलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितल्याचं देखील कळतंय। शिवसेना मंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे बोलणार आहेत असंही या बैठकीमध्ये ठरलं। महायुतीतील नेते एकमेकांच्या पक्षामध्ये घेतले जाणार नाहीत असा निर्णय देखील बैठकीत झाल्याची माहिती आहे। प्रताप सरनाईक यांनी काही वेळापूर्वीच जाहीरपणे माध्यमांना प्रतिक्रिया देताना देखील याचा उल्लेख केलाय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांच्याकडून। राजू, या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलंय आणि आता या नाराजी नाट्यानंतर पुढे काय बदल होणार आहेत या दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये? अमोल, आपण पाहतोय की आज ज्या बैठकीवरती जो आहे तो शिवसेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे मंत्र्यांची जी आहे ती बैठक झालेली होती आणि या बैठकीने आपण पाहतोय की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये अशी आमची भूमिका आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलो होतो अशा प्रकारची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सुद्धा मी बोलणार असल्याचंही मुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आश्वासित केलेलं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की या दोन्ही पक्षांमध्ये वाद होऊ नये म्हणून भाजपसाठी मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांशी आणि नेत्यांशी बोलतील आणि शिवसेनेच्या नेत्यांशी आणि मंत्र्यांशी एकनाथ शिंदे जे आहे ते बोलून समज देतील अशा प्रकारे सुद्धा ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। यापुढे महायुतीतील प्रवेश एकमेकांना विचारल्याशिवाय घेतले जाणार नाही अशा प्रकारचं सुद्धा या बैठकीमध्ये ठरलं असल्याचं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही बैठक जी आहे कुठेतरी समन्वय राहावा अशा प्रकारची ही बैठक झाल्याचं शिवसेनेच्या सूत्रांकडून माहिती मिळालेली पाहायला मिळते। धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल। आणि पुन्हा एकदा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा।